global advertiser for innovative outdoor solutions. साहब सुनील सर आगे ले लीजिए ना। नाना समोर नाना। अजित सर सर सामने सर यहाँ साइड ओ सर अंदर सर हे बघा ओहो क्या फोटो है he knows how to make an entry ना he knows how to make an entry त्याने यार अभी कंफर्म तबियत बोला था ना 18 तारीख को तबियत ठीक थैंक यू क्या पण इकडे राइट ने आगे नाना इकडे नाना राइट ला इकडे नाना इकडे नाना या साइडला राइट ला सर नाना सर इकडे इकडे नाना सर समोर नाना राइट नाना राइट नाना राइट नाना राइट नाना समोर खाली नाना समोर नाना समोर समोर खाली समोर नाना समोर नाना नाना समोर नाना राइट नाना नाना साहेब इकडे नाना साहेब एक परत नाना इकडे नाना साहेब इकडे सर दिस साइड नाना एकदा समोर नाना समोर एकदम साहेब इकडे हां साहेब इकडे आम्हाला बसलेला शॉट नाही मिळाला साहेब काय बसलेला शॉट नाही मिळाला साहेब इकडे हां राइट ऑन यस सर ओके आपण पुढे आता जाऊया यस सर बोल ना मुझे क्या बोल रहे नीचे कर दो एक मिनट खाली कैमरा नीचे कर ना पुढचे कॅमेरा हलवत नाही बोल ना इधर मोठा सिनेमा म्हणजे आपला माणूस आता रिलीज व्हायला सज्ज झालेला आहे. मी सर्वप्रथम रंगमंचावर आमंत्रित करते वायकॉम 18 मोशन पिक्चर्सचे COO मिस्टर अजित अंधारे यांना. सर प्लीज जॉइन अस ऑन स्टेज. Ajit sir, the film is ready for release and this is this crown with a lot of jewels in it and right in the center नाना सर आहेत आणि नाना सरांचा चित्रपट म्हटल्यावर महाराष्ट्र वेडा होतो. तर ह्या सिनेमाबद्दल आणि तुम्ही हा प्रेझेंट करता ह्याच्याबद्दल प्लीज सांगा. नमस्कार सगळ्यांचं अभिनंदन. इट इज दॅट टाइम व्हेन आय हॅव टू एक्सरसाइज माय लिमिटेड मराठी, सो प्लीज बेअर विथ मी. सम ऑफ यू आर ऑलरेडी हॅव्हिंग फन. नानासाहेबांपर्यंत आपण नंतर पोहोचू, ते म्हणजे हेडलाईन झाले. त्याच्यात पहिले मला हे बघायचं आहे की नवीन वर्ष
नवीन सोहळा, तर नवीन लक्ष तेच म्हणजे पूर्ण आमचं जुनं लक्ष तेच आमचं नवीन लक्ष आहे की आत्तापर्यंत आम्हाला जेवढं यश हिंदी चित्रपटात मिळालं आहे तो स्कोर सध्या आमचा मराठी चित्रपटात काही सुरू झालेला नाही आहे. तो माइलस्टोन सिनेमा त्याच्यासाठी आम्ही अजूनही शोध करतोय आणि तो शोध करता करता ती निवडणूक करता करता आज आम्ही इथे आलो आहे. आणि मला वाटतं या नवीन वर्षात आमचा जो पहिला चित्रपट आहे म्हणजे आपला माणूस, ह्यात सगळे एवढे चांगले आपले सगळे माणसं जोडली आहेत आणि आपण सगळ्यांना भेटू आता की मला हा कॉन्फिडन्स आहे की तो माइलस्टोन जो आम्ही म्हणजे शोधतो आहे दॅट विल बी दिस फिल्म. आजचा दिवस 18th वायकॉम 18th असं आमच्यासाठी ऑलरेडी इट हॅज प्रूव्हन व्हेरी फॉर्च्युनेट. इट्स प्रिटी गुड फॉर अस अँड आय एम व्हेरी हॅपी दॅट वी आर शेअरिंग दिस ट्रेलर अँड ऑल द डिटेल्स ऑफ द फिल्म विथ यू टुडे. देर इज अनदर इम्पॉर्टंट थिंग आय वॉन्ट टू शेअर विथ यू की त्याच म्हणजे लक्ष्याच्या शोधात आम्ही एक नवीन टीम जी मांडली आहे मराठी सिनेमामध्ये त्याची पहिली प्रस्तुती आहे. सो अ बिग राउंड फॉर निखिल साने अँड द न्यू टीम विथ whom we are beginning a new innings. And I hope that will be another big reason why we will find the success that has always eluded us. So without much further ado, let me now turn to the film. And the best person to talk about that is Satish, who has been spending hours with us on various subjects. And I'm so glad, Satish, that this is the one that we are doing and we're going to talk about it today. I would like to thank a very important person who unfortunately is not here. And that is because I'm told that he's indisposed. He has a back problem which keeps surfacing, which is Ajay. With Ajay, we've had a long-standing relationship through Son of Sardar, Drishyam. We have Tanaji with him as well. Unfortunately, he's not here, so we'll be missing him. But I have to thank Abhinav. Where is Abhinav? Abhinav is right there. You know, he is a very important person. He is a very important milestone with which we began this journey. So thank you, Abhinav. And let me call upon Satish because I don't want to keep you long from the trailer. And between trailer and me stands Satish. So why don't you join me here, please? नमस्कार. पुन्हा एकदा मनापासून आभार तुम्ही सगळे आज आमचा हा आपला माणूसचा ट्रेलर लॉन्चसाठी इथे उपस्थित आहात. मी पण फार वेळ घेणार नाही कारण का मला माहिती आहे सगळ्यांना ट्रेलर बघायचं आहे आणि सगळ्यांना नाना सरांना ऐकायची खूप उत्सुकता आहे. इतकंच सांगेन की आपण दरवर्षी एका कुटुंबासारखे एकमेकांना भेटत असतो, एकत्र काम करत असतो, माणसाला माणूस आपण जोडत राहतो कारण का आमचं काम आहे चित्रपट बनवणं आणि तसंच तुमचं काम आहे आमचा चित्रपट जगापर्यंत पोहोचवणं. त्यामुळे आपलं एक हे जे नातं आहे, हे जे कुटुंब आहे ते असंच कायम राहू देत. सिनेमाचं किंवा कुठल्याही कामाचं सुद्धा असंच असतं, माणसाला माणसं जोडत जातात आणि हळूहळू एक प्रोजेक्ट बनत जातो, एक सिनेमा बनत जातो. ह्या सिनेमाच्या अनुषंगाने एका बाप माणसाची ओळख झाली, जो बाप माणूस आपल्याला माहिती आहे, नाना पाटेकर. सुरुवात केली ह्या माणसाबरोबर आणि हा सिनेमा संपता संपता हा बाप माणूस आपला माणूस कधी झाला आम्हाला खरंच कळलं नाही. प्रचंड प्रमाणात प्रेम, प्रचंड प्रमाणात एनर्जी त्यांनी दिली. हळूहळू अजय देवगण सारख्या एका बाप माणसाला भेटलो, अभिनव शुक्ला सारख्या एका बाप माणसाला भेटलो आणि ही सगळी माणसं हळूहळू आपली होत गेली. आणि हा आपला माणूस शेवटी वायकॉमपर्यंत येऊन पोचला, निखिल सानेच्या टीमपर्यंत येऊन पोचलाय, अजित सर तुमच्या टीमपर्यंत येऊन पोचलाय. आम्ही सगळेच खूप उत्सुक आहोत हा ट्रेलर तुमच्यापर्यंत पोचवायची. त्यामुळे आपण ट्रेलर बघूया सर. करते नाना सर प्लीज. नाना सर, तुमच्या परमिशनने मी तुम्हाला 2 प्रश्न विचारेन. काही विचार. ओके, तुम्ही त्यातून पोलिसाच्या भूमिकेत आणि सामान्य माणसाच्या बाजूने उभा राहणारा असा आपला माणूस, म्हणजे अजून काय पाहिजे असं मनात विचार येतो. तर ह्या भूमिकेबद्दल सर्वप्रथम जी ऑलरेडी टीजर बघून प्रचंड पॉप्युलर झालेली आहे त्याच्याबद्दल प्लीज सांगा. कसं होतं की आपण गेले 3 वर्ष आपण चित्रपट भेटतोय त्या निमित्तानं. प्रकाश बाबा आमटे, नटसम्राट आणि हा 3रा. पहिल्या 2 चित्रपटाच्या बाबतीत असं होतं की आमटे ह्या कुटुंबांबद्दल बोलण्यासारखं खूप होतं. बाबांचं काम, विकास, प्रकाश, मंदा, भारती. नटसम्राटच्या वेळी तात्यासाहेब शिरवाडकरांचं सगळं साहित्य त्याच्याबद्दल बोलता येत होतं. हा चित्रपट म्हटल्यानंतर ह्याच्याबद्दल बोलायचं काय हा प्रश्न पडतो.
त्याचं कारण असं आहे, ही एक गोष्ट अनुभवायची आहे, याला आगापिछा असा कुठला नाही आहे, याच्याबद्दल सांगता येणार नाही. म्हणजे मग तू रोल म्हटलंस, तो पोलिसांचे रोल मी खूप केले. यातलं नाविन्य काय आहे, तर एक तर मुळातला तो म्हणजे त्याची पद्धत, त्याची बोलण्याची, गावातून आलेला हा माणूस, गावखेड्यातला, म्हणून तो आपला माणूस. कारण पहिल्यांदा अजयनी ज्यावेळी आपला माणूस म्हटल्यानंतर लोकांना असं वाटलं कदाचित हिंदी आहे त्यामुळे त्याला माणूस म्हणता आलं नाही, चा उच्चार येत नाही म्हणून तो माणूस म्हणला का. पण तसं नाही आहे, ते माणूसच आहे. कारण गावखेड्यातली आपली जास्त मंडळी ही गावखेड्यातली आहेत आणि त्यांना आपला माणूस येतो, एकदम एक नंबर आहे आपलं आहे. हे आपलेपण जे आहे पोलिसांबद्दलचं, जी भीती, याच्या पलीकडे जाऊन तो पोलीस असून सुद्धा आपला वाटणं. बऱ्या अख्ख्या सिनेमामध्ये सतत तुम्हाला असं वाटेल हा काय आहे नेमका, हा प्रश्न पडत राहतो. हा माणूस त्रास देतोय की खरंच आपला आहे, ही अँबिग्विटी त्याच्यामध्ये सतत राहणार आहे. आणि शेवटी पहिले 2 तास किंवा पावणे 2 तास तुम्ही एक थ्रिलर म्हणून पाहत असताना खुर्चीच्या टोकावर बसलेले आहे, आणि शेवटची 20-25 मिनटं जी आहेत त्यावेळी संपूर्णपणे कलाटणी आहे त्या सगळ्या गोष्टीला. त्यामुळे त्याच्याबद्दल फारसं सांगता येणार नाही, कारण हे तुला पाहायला लागेल. आणि त्याच्यासाठी गंमत म्हणजे ही 2 जी मुलं आहेत, सुमित आणि इरावती, ह्या दोघांनी कुठेही त्याचा तोल जाऊ दिलेला नाही. या सिनेमातली सगळ्यात महत्त्वाची गंमत म्हणजे, अर्थातच ज्यावेळी इन्व्हेस्टिगेटिव्ह असा कुठला तो ड्रामा असल्यामुळे थोडासा तो शब्द जास्त आहे त्याच्यामध्ये, पण ज्यावेळी ज्याची पाळी आहे त्यावेळी त्यांनी ते सगळं इतकं छानपणे पेललेलं आहे. म्हणजे दोघांची कमाल काम केले आहेत. म्हणजे मी गेल्यावेळीही म्हटलं की या दोघांनाही नॅशनल अवॉर्डबद्दल नॉमिनेशन झालं तर मला आश्चर्य वाटणार नाही, इतकं सुंदर तुम्ही काम केलेलं आहे. अर्थातच सतीश खूप आधी बेतलेली गोष्ट आहे, खूप आधी लिहिलेलं आहे, खूपच आधी. म्हणजे साधारणपणे मगाशी त्यांनी म्हटलं की काही चित्रपट घडतात, होतात, आपल्या नकळत काहीतरी होतं. हा चित्रपट घडला, कारण त्यातली प्रत्येक गोष्ट जी आहे ती अगदी ठरली होती आधी, ही अशीच करायची, अशाच पद्धतीनं करायचं आहे. परफॉर्मन्समध्ये थोडंसं इकडे तिकडे होत राहतं, इम्प्रोवाईज तुम्ही करू शकता, पण प्रत्येक गोष्ट. सगळ्यात गमतीचा भाग म्हणजे ह्या सिनेमाचा क्लायमॅक्स आम्ही दुसऱ्या दिवशी शूट केलेला आहे. आज एक शूटिंग सुरू झालं मुहूर्ताचं आणि दुसऱ्या दिवशी क्लायमॅक्स झालेला आहे. मला आनंद ह्या गोष्टीचा होता की सलग हा चित्रपट पाहत असताना शेवट ज्यावेळी तिथे पाहिला, जो दुसऱ्या दिवशी शूट केला, तो इतका तिथे नेमका होता की आपण जे सगळे आडाखे मांडले होते ते सगळे छान निघाले, तसेच झाले, याचा आनंद जास्त आहे. म्युझिक, कॅमेरा आमचा गुजराती आला नाही का, बरं, कॅमेरामननी अप्रतिम काम केलेलं आहे. साधारणपणे आपण चित्रपट रिलीज होत असताना आम्ही काहीतरी वेगळं केलं आहे, हटके आहे, अमुक आहे, तुम्ही बघाच, मग काय, अशी एक पद्धत असते बोलण्याची. पण मी तुम्हाला खरं सांगतो, माझ्या आयुष्यात एक साधारणपणे 50 वर्ष झाली आता कारकिर्दीमध्ये, काही मोजके चित्रपट आहेत की ज्याच्याबद्दल आपल्याला अभिमान वाटावा, आपण हे केलं आणि त्या चित्रपटाद्वारे आपण काहीतरी सांगू शकलो. एक त्यातलं मनोरंजन, त्यातला आनंद, आणि त्याच वेळी एक दुसऱ्या लेवलवर तुम्ही काहीतरी सांगून जाता, तसा हा चित्रपट आहे. तिन्ही चित्रपट मी मागचे 2 चित्रपट निखिल बरोबर केले. निखिल त्यावेळी दुसऱ्या चॅनलला होता, आता तो इथे आहे, म्हणून तर निखिल जिथे जाईल तिथे आमचा चित्रपट असतो. त्यामुळे निखिल, आपलं जे नातं आहे ते खरंच वेगळं आहे. तुझ्यावरचा आणि तुझ्या टीमवरचा जो विश्वास आहे तो खरंच इतका छान आहे आणि तुम्ही ते पोचवता फार छान. कारण नुसतंच करून नाही, हल्ली ओरडून सांगावं लागतं आणि ते ओरडून सांगत असताना आमच्यापेक्षा तू जास्त सांगू शकतोस. तुझी पद्धत फार छान आहे. तुम्ही सांगता तेव्हा आम्ही सगळे नेहमीच ऐकतो, असं अजिबातच नाहीये. पण सतीश बद्दल तुम्ही काहीतरी सांगा. म्हणजे तुम्ही मी खरं बोललो, आता इथे स्टेजवर आल्यानंतर खोटं बोलावंच लागतं, त्यामुळे मी सांगतो त्यांनी खूप छान केलेलं आहे, इतकं सुंदर केलेलं आहे, म्हणजे त्याच्यासारखा दिग्दर्शक मी पाहिलाच नाही, असं वगैरे खोटं बोलावं लागतं, त्यामुळे मी ते बोलतो इथून. बरं, मी ऍक्च्युली सुमित राघवन आणि इरावती हर्षेला पण इन्व्हाइट करते, म्हणजे आपण एकत्र गप्पा मारू. आमचा तरी सुद्धा लेखक वेळे नाही आला ना. या मुलांनी खरंच दोघांनीही इतकं सुंदर काम केलेलं आहे, अप्रतिम. बरं, आणि सगळ्यात गमतीचा भाग असा आहे की 2 शॉटच्या मध्ये सगळ्यात कंटाळवाणा वेळ तो असतो.
त्यावेळी जो हा अतिशय साधा भोळा दिसणारा जो हा इतका असा नाही हा आता मी तो नेमका शब्द ह्याच्यासाठी वापरायचा तो मला स्टेजवरनं वापरता येत नाही, मीडियासमोर मला बोलता येत नाही, पण हा असा आहे. टिंब टिंब टिंब. त्यामुळे इतकं मजेत गेलं सगळं. आमच्या तिथे काम करत असताना 2 शॉटच्या मध्ये किंवा जेवणाच्या वेळेला मी नटापेक्षा आचारी जास्त चांगला आहे, स्वयंपाक मी जास्त चांगला करतो खरंच. त्यामुळे मी कधीतरी काहीतरी करून आणायचा, हा कधीतरी आणायचा, इरावती कधीच आणायची नाही. त्यामुळे आम्हाला खरंच छान गमतीदार असा तो आमचा वेळ गेला. पण ह्या मुलांनी कधीही तिथे स्टेजवर जाताना की वहिनी ही थोडी कॉन्शियस असायची का होईल की नाही. बेसिकली ते इंग्लिश अंगलाळलेली मंडळी असल्यानंतर तो मराठीचा थोडासा प्रॉब्लेम होतो. खरं तर ह्याची गंमत अशी आहे की वडील मद्रासी, आई कन्नडा आणि हा मराठी, अशी ही जी गंमत आहे. त्यामुळे इतकं सुंदर मराठी आहे त्याचं. हिचं मराठी छान आहे, पण त्या मराठीबद्दल तीच साशंका आहे. आता तुम्ही तिला विचारा. इरावती तूच सांग, ह्याच्या आधीच्या चित्रपटाला तुला नॅशनल अवॉर्ड मिळालाय आणि आता हा एवढा मोठा सिनेमा आणि तोही नाना सरांसोबत, आणि ते तुझ्याबद्दल आता बरंच म्हणालेत, त्यामुळे तोच एक अवॉर्ड आहे. नाना सरांबरोबर काम करणं हेच खूप मोठं अचीवमेंट आहे माझ्यासाठी. आणि माझी परीक्षा बघताय इरावतीची ऑडिशन सुरू आहे इकडे. मी बघतो ना. नाही, पण आम्ही एका दुसऱ्या प्रोग्रामला गेलो होतो तेव्हा त्यांनी एक खूप छान शब्द वापरला माझ्यासाठी आणि मग मी तो ऐकल्यावर मी खूप रिलीव्ह झाले. ते म्हणाले ही मुखदुर्बळ आहे, त्यामुळे आय वाज लाईक ओके, आता मला काही बोलायची गरज नाही. नाही, मुखदुर्बळ म्हणजे एरवी ती वार मी तुम्हाला खरंच सांगतो, काही ठिकाणी तिला ती गोष्ट कुठलीही सांगत असताना अशी सांगत नाही. म्हणजे मग आमची ती मोलकरीण आली म्हणजे आणि ती असं सगळं नकला करून तिला बोलण्याची सवय आहे. मी ह्याला म्हटलं होतं सुद्धा की तिचा ती क्वालिटी आहे की अरे तुम्हाला माहिती आहे का नाना, मग तिथे हा आला, सुमित आला आणि मग सुमित सारखं ती बोलून दाखवते. 1 नंबरची नकलाकार आहे ती. तर तू तिला कोणाचीही नक्कल करायला आता विचारणारच होते, उत्तम करून दाखव. इरावती एक म्हणजे ह्या दोघांची केलीस तर बेस्ट. कर छान. सुमित पहिला. नाही, सुमित नाही, मला सुमितची नाही जमणार, पण तुमचं नानांचे काही ठेवणीतले स्वभाव आणि त्याच्याबरोबर जाणारे काही त्यांचे शब्द असतात. म्हणजे साधारण असं असतं की त्यांना माहिती असलेल्या गोष्टी आपण परत त्यांना सांगायला लागलो की ते एक वेगळा सूर लावतात आणि 3च शब्द वापरतात. कोण, कधी, हो का, बरं. म्हणजे हे 3 शब्द ते असे रिपीटेडली वेगवेगळ्या पद्धतीने वापरतात आणि देन यू नो की यू आर सपोज टू शट अप. नाही, मी असं कधी केलेलं नाही. मी शटअपच्या वेळी म्हणतो शटअप. काय केलंय, पण इतकं प्रेमाने नाही शटअप म्हणत ते. पण सॉरी, मी आता जरा येस प्लीज, मलाच विचारणार होते, प्लीज फील फ्री. खूप काही बोलण्यासारखं आहे या चित्रपटाविषयी. सर्वप्रथम ज्या पद्धतीचं कास्टिंग झालंय हे मी थोडंसं आय मे साऊंड अ बिट पॉम्पस, पण माझ्या लेखी तिकडे सतीशने बाजी मारलेली आहे. कारण आम्ही तिघेही वेगवेगळ्या स्कूलचे नट असलो किंवा वेगवेगळ्या प्रकारची कामं आम्ही करत असलो. म्हणजे नानांची तर अजिबातच तुलना करत नाही आहे मी, पण त्यांच्याकडे बघत बघत त्यांनी ज्या पद्धतीचं काम केलेलं आहे, वी ऑलवेज लुक अप टू हिम, यु नो, ॲज नॉट जस्ट ॲज अ ॲक्टर बट ऑल्सो ॲज अ ह्युमन बिईंग. कारण त्यांचं तसं सामाजिक बांधिलकीबद्दल हा एक वेगळा स्वतंत्र विषय होऊ शकतो नानांच्या. पण आम्ही दोघेही जेव्हा कधी काही अडचण असली तरी आम्ही जायचो नानांकडे आणि ते असे चुटकीसरशी ती अडचण जी आहे ती त्याचं निरसन व्हायचं. तर तोच पूर्ण प्रोसेस होता अख्ख्या कारण हा चित्रपट आहे ना, हा सोपा नाही आहे. म्हणजे जेव्हा ह्याचं स्क्रिप्ट आमच्याकडे आलं होतं तेव्हा आम्ही दोघांनी म्हणजे ज्या दुसऱ्या दिवसाबद्दल बोलले नाना की आम्ही दुसऱ्या दिवशी त्याचा क्लायमॅक्स केला, तेव्हा आम्ही जेव्हा वर जात होतो तेव्हा इरावतीने मला विचारलं तुला कळलंय का? तर मी तिच्याकडे बघितलं, नाही मलाही अजूनही कळतच आहे. तर यु नो, कारण हा चित्रपट हा जेव्हा तुम्ही बघाल ह्याच्यात ही 3च पात्र आहेत. त्यामुळे लिखाणाच्या दृष्टीने, दिग्दर्शनाच्या दृष्टीने ही डोक्यावरची, म्हणजे म्हणून त्याला आपण एक टाईट रोप वॉक म्हणू किंवा डोक्यावरची एक टांगती तलवार आहे. पण सतीशने ज्या पद्धतीने हँडल केलेलं आहे
किंवा ज्या पद्धतीने त्यांनी आम्हाला वाट दाखवून दिली ते खरंच वाखाणण्याजोगं आहे. कमिंग बॅक, जेव्हा तुम्ही हा चित्रपट बघाल तेव्हा तुम्हाला कळेल ह्याच्यामध्ये किती वेगवेगळे पॉइंट ऑफ व्ह्यूज आहेत. प्रत्येक गोष्टीला ते पर्याय आहेत. त्यामुळे ह्याची जेव्हा उकल होत जाईल त्यात खरी गंमत आहे. आणि जसं नाना म्हणाले की शेवटच्या 15-20 मिनिटामध्ये चित्रपट म्हणजे असा चालला आणि सडनली असा दुसरीकडे निघून जातो, पण तो विषय सोडत नाही. आणि हे जे टायटल आहे हे पूर्णतः जस्टिफाय होतं की जसं नाना म्हणाले की आपला माणूस, पण त्याचे वेगवेगळे शेड्स हे तुम्हाला दिसतील. मग तो आपला माणूस, मग तो घरातला असू दे, तुमचा मित्र असू दे, कोणी असू दे, तुम्ही त्याच्याशी कसे वागता. तुम्ही, कारण आपण नुसतं बोलतो की आम्हाला खूप प्रेम असतं, आम्हाला प्रेम आहे याच्याबद्दल, पण ते दाखवणं हे किती गरजेचं आहे ह्याबद्दल एक सुंदर भाष्य करून जातो. कुठेही मेसेज नाहीये, प्रचार की नाहीये, पण तरीही आपला मुद्दा तो असा सोडून देतो, असा बरोबर तुमच्या इथे लागेल ह्याची खात्री सतीशने घेतलेली आहे, आमच्या रायटरने घेतलेली आहे विवेक बेळेने. त्यामुळे पुन्हा एकदा थँक्यू सो मच सतीश. थँक्यू सो मच वायकॉम 18 फॉर क्रिएटिंग सच अ फॅन्टॅस्टिक प्रोजेक्ट. थँक्यू सो मच. मी इथे सिनेमा संपल्यानंतर तुम्ही बाहेर जाताना तुम्ही सिनेमा म्हणजे माझी खात्री आहे की तुम्ही एकही शब्द बोलणार नाही. तुम्ही साधारणपणे आपण चित्रपट संपल्यानंतर उठतो आणि अरे आणि असं काहीतरी, तसं काही नाही. आपण एक काहीतरी विचित्र मनस्थितीमध्ये, विमनस्क नाही मी म्हणणार, पण विचित्र काहीतरी आपलं कुठं चुकलंय का असे स्वतःला प्रश्न विचारत तुम्ही बाहेर झाल्याची खात्री आहे. कारण नात्या गोत्यावर भाष्य करणार आणि सतत हसत ठेवत, कारण हा माणूस गावाखेड्यातला, आय एम नॉट गोइंग टू बीट अराउंड द बुश, वॉट एव्हर यू आर गोइंग टू शे माइंड विल वन थिंग आय एम गोइंग टू यूज अगेन्स्ट यू, सो बिफोर अटरिंग अ सिंगल वर्ड थिंक अबाउट इट. शब्द तेच आहेत, सगळं तेच, पण तो त्याच्या पद्धतीनं ते मांडत असतो. आम्ही सुरुवातीला करत असताना ना, आय वुड नॉट लाईक टू बीट अराउंड द बुश, mind will one thing, whatever you're going to say, I'm going to use against you. So before uttering a single word, I'm going to but before uttering a single word, think about it. हे अगदी छान पण नाही, ते गावचा आहे तो गावचाच वाटला पाहिजे. We can amicably settle certain things over here only. Are you getting me? अशा पद्धतीनं तो आपला वाटणं, कारण त्याचं ते इंग्लिश असताना माझं त्याचं इंग्लिश, आणि त्या अतिशय सिरियस प्रसंगी सुद्धा ते कानाला एक विचित्र वाटतं. तुमच्या एक असं हे फार गरजेचं असतं. एक सतत तुम्ही सिरियस सांगत असताना तुम्हाला मध्येच हसवायचं असतं, मध्येच हसवायचं, आणि मग त्याच्यासाठी उगाचं काही अंग विक्षेप किंवा तर मग तो जे तुमचा जॉनर आहे त्या शाब्दिक विनोदातूनच तुम्ही तिथे पोचायला पाहिजे. त्याच पद्धतीने सॉरी ना, ह्यात असे बरेच वन लाईनर्स आहेत जे आता जेव्हा एक वाक्य झालं तेव्हा मागणं शिटी आली. तर अशी बरीच वाक्य या कॅरेक्टरमध्ये पेरलेली आहेत की जेणेकरून तुम्ही सडनली सिरियस असताना तेव्हा सडनली असं होणार आहे की म्हणजे म्हणतात ना की एखाद्या सिरियस चित्रपटात किंवा रहस्य चित्रपटात काही काही रिलीफच्या जागा पेरणं खूप गरजेचं असतं. कारण पुढे येणारा धक्का हा जास्त तीव्र असतो. कारण तुम्ही तिकडे जरा हे होतं आणि सडनली काहीतरी होतं, तो त्यासाठी काही काही वाक्य जी नानांच्या तोंडी आहेत ती हमखास टाळी. मला तर वाटतंय की म्हणजे नॉर्मली थिएटरमध्ये आपल्याला कळतं की आता टाळी येणार आहे तर आपण पॉज घेतो, आपल्याला इकडे पॉज घ्यायला जागा नाहीये, कारण 100% नानांच्या 4-5 वाक्यांवर टाळ्या येणारच. तुला सगळ्यात माहितीये का, मेहमूद होते ना आणि दादा कोंडके हे 2 नट असे होते की इथे टाळी येईल, इथे फार मोठा आशा येईल, त्यामुळे पुढचं वाक्य जाईल, त्यामुळे मग ते त्याच्यामध्ये दुसरंच काहीतरी करत बसायचे. एकदा सेटल होतील त्याचा एक त्यांचं टायमिंग ते ठरवायचे आणि त्याच्यानंतर दुसरं वाक्य. आपण तितके मोठे नाही झालो, ते बरं आहे, पण आपण एक सरळ नाही. पण या चित्रपटामध्ये काही काही म्हणजे हे टाळीचं वाक्य आहे, अशी बरीच वाक्य पेरलेली आहेत. त्यामुळे म्हणजे आपण सगळेच ह्यांचे फॅन आहोतच. आणि ह्यांनी म्हणजे फॉर द क्लासेस अँड फॉर द मासेस जो परफॉर्मन्स दिलेला आहे एक नंबर.
तुम्हाला सगळ्यात महत्वाची गोष्ट इथे आम्हाला ते सांगता येणार ना, ते रिलीज नंतरच. अशी बरीच वाक्य माझ्या तोंडाशी येतात आता. फार मोठा सरप्राईज अजून याच्यामध्ये तुम्हाला एक आहे. फार म्हणजे फारच मोठा आहे. म्हणजे ते तुम्हाला बघितल्यानंतर अरे बाप रे असं होणार आहे. म्हणजे ते तुम्हाला पहिलाच एकदा शो झाल्यानंतर मग तुम्ही सांगाल दुसऱ्यांना, पण फारच काहीतरी वेगळंच आहे. मराठी आपलं. येस मनवा. बरं, माझ्या मॅक्सिमम प्रश्नांची तुम्ही उत्तरं Sorry, दिली आहेत, ती पण बिचारी तरी एकटीच पडली. नाही नाही काही हरकत नाही बोलतच म्हणजे राहील. नाही तू या बाजूला ये, तिथे अंधारात दिसत नाही, ते एक काळं नको, घातलेलं नको. असतो तिकडे. बरं सतीश ऍक्च्युली तू पण जॉईन केलास ह्याच्यामध्ये तर मजा ये येईल. ना, ये सतीश ये. फार आणि मोठा डिरेक्टर आहे. खऱ्या अर्थानं खेळीमेळीचं वातावरण होतं. उगाच बोलायचं म्हणून काही क्लिशे वाक्य नाही किंवा इफेक्टसाठी बोलत नाही आहोत. आम्ही खूपच धमाल केलेली आहे. आम्ही गाणी म्हणायचो. अच्छा, हे म्हणजे नाना म्हणजे स्टेटवर आल्यानंतर अच्छा पहिल्या दिवशी तर म्हणजे बापरे सगळेजण आम्ही असे होतो. अच्छा, कदाचित इरावतीचं इंटरॅक्शन खूप आधीपासून आहे नानांबरोबर, पण माझं नव्हतं. तर त्यामुळे मी असा बरं त्याच्या आधी नाना माझ्या नाटकाला येऊन गेले होते. तो एक वेगळा किस्सा आहे. तर नाना म्हणाले होते की अरे फारच छान छान, म्हणजे असं सुंदर ताट. अरे नाही, ते तर नाटक जे होतं ना, त्या नाटकामध्ये ह्याचं काम इतकं छान होतं. आणि बाकीच्यांची प्रत्येकाची अभिनय करण्याची प्रत्येकाची स्कूल्स वेगळी, प्रत्येकजण वेगवेगळ्याच पद्धतीनं, एक कुठल्या ग्रहावरनं आलाय, कुठल्या आल्यात आणि एकत्र नाटक करतायत आणि पुन्हा आपलं यान घेऊन हे जाणार आहेत दुसऱ्या ग्रहावर, अशा पद्धतीचं. तर म्हटलं तुझं काम छान होतं, जाऊ दे सोड. हा, तर कमिंग बॅक, इतकं टेन्शन होतं की पहिले 1-2 दिवस जरा मी असा घाबरून होतो. पण एकदा आम्ही फिल्म सिटीला जेव्हा आम्ही सेटवर गेलो त्याच्यानंतर मग काय म्हणजे हा सुंदर गातो, हा गातो आणि मी टेबलावर तबला अप्रतिम. म्हणजे मला अगदी माझा कॅन्टीनचे दिवस आठवले की जिकडे आम्ही बाकं वाजवायचो आणि काय ठेका आणि आम्ही धमाल करायचो. नाही खरंच इतकी मजा यायची, जुनी गाणी सगळंच आठवत बसायचं. आणि हा खरंच छान गातो, अप्रतिम. त्याला सुराचं ज्ञान शिकलेलं आहे, त्यामुळे मी माझं त्याचं जमलं. मला गाता येत नाही म्हणून जमलं. नाहीतर मी कुठेतरी वेगळंच वाजवलं असतं. तशी वाजवण्याची वेळ नाही आली. गाणं तुला येत असल्यामुळे ते टेबलावरच वाजवलेलं आहे. पण इतके छान काम करतात ना मंडळी, मग बरं वाटतं. कसं असतं की एकट्या कोणीतरी ह्यांनी सेंचुरी लावली आणि आपण मॅच हरलो, तसं पक्षापेक्षा प्रत्येकाने 50-60 केले. हो, नाहीतर सगळ्यांचा चेतेश्वर पुजारा झाला. हो, नाही आपले खेळताच आहेत. हो, नाही रनआउट होऊन पडताय की अरे थांब. नाही इथे तसं नाहीये. इकडे मेन बॅट्समन जरी सेंचुरी मारत असेल तरी तो समोरच्या बॅट्समनला व्यवस्थित रन काढून देत होता आणि त्याच्या रनला तो धावत होता, ते महत्वाचं. तो असं नाही की नाही मी नाही धावणार, असं नाही. म्हणे खरंच छान, अप्रतिम. आणि आमचे हे साहेब जे आहेत, यांना आमच्या इथे साधारणपणे सेटवर फोनला बंदी होती. आणि ही बंदी केली आहे असं म्हणून नाही, खरंच कोणी, कारण ते इतकं तुम्हाला त्याच्यामध्ये असावं लागत होतं, त्यामुळे कोणी फोन घेण्याच्या भानगडीत पडतच नव्हता. हाही नाही, तीही नाही, कोणीच नाही. आणि हे तर नाहीत. आम्ही जवळजवळ साधारण सांग ना किती दिवस आपण ह्याच्यावर काम केलं वगैरे. त्याच्या आधी मला हे सांगायला आवडेल की शॉट रेडी झाल्यानंतर जेव्हा मी या दोघांना सांगायचो शॉट रेडी आहे, तेव्हा हे दोघे मला सांगायचे अजून अर्धा तास लाइटिंग कर ना, कारण का त्यांचा वेगळा कार्यक्रम चालू असायचा. पत्ते खेळायचो. त्यामुळे तो पत्त्यांचा डाव संपेपर्यंत अजून एक लाईट लाव आणि नंतर मग तो परत ऑफ कर, ह्या सगळ्या सूचना यायच्या. पण आम्ही 45 डेजचं शेड्यूल 41 दिवसात संपवलं. आणि इतकी धमाल केली. म्हणजे नाना सरांबरोबर काम करण्याचा अजून एक ॲडव्हान्टेज असा होता की 6 महिन्या आधीपासून आम्ही ह्या स्क्रिप्टवर काम चालू केलं होतं आणि सेटवर जाईपर्यंत आम्हाला कुठल्याच गोष्टीबद्दल सेटवर जाऊन आपण चर्चा करूया ह्याची गरजच लागली नाही. इतकं होमवर्क पक्क करून घेतलं होतं त्यांनी. त्यामुळे एकतर ह्या तिघांचं कॉम्बिनेशन इतकं ब्रिलियंट झालं होतं. टेक्निकली काही चुकलं, काही वन मोर टेक्निकल हवा असेल तरच आम्ही कदाचित टेक 2 टेक 3 वर गेलोय, नाही तर कोणता टेक सिलेक्ट करायचा ह्याची भीती होती. त्यामुळे अजून एक करूया का फॉर सेफ्टी असं कधी कधी झालंय. म्हणजे नट म्हणून मी जे काही ऑब्झर्व केलं ना त्यांना,
की माझ्या बाबतीत एक थोडीशी काय म्हणू त्याला, तो एक ड्रॉबॅक म्हणता येणार नाही, पण मी प्रत्येक टेक वेगळा करतो. नानांचं मी बघितलेलं आहे, ते एका वाक्याला समजा बिस्किट उचलत असतील, ते 15 टेक होते, ते त्याच वाक्याला बिस्किट उचलतील, त्याच वाक्याला ते बुडवतील, त्याच वाक्याला खातील. इतकं म्हणजे इतकं प्रिसिजन होतं ना. आणि एकतर ते स्वतःचे डायलॉग्स लिहून आणतात. त्यामुळे त्यांना मी विचारलं होतं की तुम्ही का स्वतःची वाक्य लिहून आणता. तर ते म्हणतात की आपण जितकं लिहू ना तितकं ते आपल्या अंगात मुरतं, की मग त्यांना तुम्ही कुठलाही डायलॉग विचारलात ना की ते तिकडनं सुरू करतात. सो आय गेस फॉर अन ॲक्टर दिस इज अ फॅन्टॅस्टिक एक्सरसाइज की स्वतःची वाक्य, नुसतं मेन्यू कार्ड बघितल्यासारखं स्क्रिप्ट जर बघितलं ना तर त्याला काही अर्थ नाहीये. ते स्क्रिप्ट मुरलं पाहिजे तुमच्या अंगात. आणि ते कसं मुरेल, जसं अँथनी हॉपकिन्स म्हणतात की मी 300 वेळा एक स्क्रिप्ट वाचतो, विच इज अ ग्रेट थिंग. 300 वेळा एक स्क्रिप्ट वाचतं, त्यामुळे त्यांना कुठलेही 67 वरचं वाक्य म्हणा की ते म्हणतात. यु नो तीच पद्धत आहे, पण एक वेगळी पद्धत आहे की इकडे स्वतःच्या हाताखालनं गेलेलं आहे ते वाक्य, स्वतःच्या हाताखालनं गेलेलं आहे. पण ते आपण नाटकामध्ये सुद्धा तुम्ही करत असताना आपलं अख्खं नाटक 2.5-3 तासाचं पाठ असतं की पाठ असतं आपल्याला. प्रत्येक गोष्ट मी इथे गेल्यानंतर असं म्हणेन, मी असं करेन, मग मी असं. पण ती कंटिन्युटी मॅच करणं आहे ना, ते सिनेमामध्ये ते ठेवावं लागतं. त्याचं कारण असतं की इथून घेत असताना तुझा शॉट आणि तिकडून घेत असताना त्यावेळी तो हात तितकाच वर आला, नाही तर तू किती छान जरी टेक केलास ना तरी तुझा टेक ठेवता येत नाही. त्यामुळे ते करणं फार महत्वाचं आहे. आता तू सांगितलंस की आम्ही 41 दिवसात केलं. नटसम्राट आम्ही 65 दिवसाचं शूटिंग ठरवलं होतं आणि 36 दिवसात संपवलं. वाव. म्हणजे जवळजवळ अर्ध्या वेळात. त्याचं कारण तुम्ही तयार असलात की सोपं जातं. दिग्दर्शकाला पूर्ण वाव असतो ना. येस ऑफकोर्स. नाही पण नाना सर आणि सुमित आणि तुम्ही सगळे बोलत राहिला तर आमच्या सगळ्यांसाठी खूप शिकायला काहीतरी आहे. थँक्यू सो मच. एक छोटासा प्रश्न सतीश तुला विचारते. हल्ली मराठीमध्ये म्हणजे जास्ती करून म्युझिकल्स किंवा रोमॅन्टिक सिनेमे किंवा पूर्ण कुटुंबाच्या गोष्टी असं सगळं खूप असतं. तर हा जो थ्रिलर जॉनर तू निवडलास, मला माहिती आहे तुला आवडतो, पण हा जो जॉनर निवडलास त्याच्याबद्दल तुझ्याकडनं येऊ दे. म्हणजे सुमित इज नोन टू बी अ व्हेरी पॉप्युलर कॉमेडियन, शी इज अ व्हेरी ॲड फेस, आणि नाना सर इज म्हणजे एव्हरीथिंग. पण हा चॉईस, ॲक्टर्सचा चॉईस किंवा हा मराठी ऑडियन्सला एक थ्रिलर सिनेमा घेऊन येण्याचा चॉईस, हे थोडंसं धाडसी आहे असं नाही का वाटत तुला? मला असं वाटतं आपला प्रेक्षक कॉन्टेंटच्या मागे खूप वेडा आहे. त्यांना एखादी सशक्त कलाकृती बघायला मिळाली, त्याचा कॉन्टेंट, त्याचा गाभा खूप चांगला असेल तर ते आवर्जून गर्दी करतात तो चित्रपट बघायला किंवा ते नाटक बघायला. त्यामुळे ह्या चित्रपटाची ताकद तो थ्रिलर आहे किंवा तो एका वेगळ्या धाटणीचा हे नसून त्याची गोष्ट ताकद आहे. परस्परांमधले संबंध ही त्याची ताकद आहे. त्यामुळे जरी जसं मगाशी नाना सर म्हणाले किंवा सुमित म्हणाला, गोष्ट थ्रिलर पद्धतीने उलगडत जरी असली तरी हळूहळू आपल्याला कळतं की त्या थ्रिलरचं प्रयोजन एक आपल्या अवतीभोवती घडणाऱ्या गोष्टीसाठी केलेलं आहे. हा थ्रिलर करायचा आहे म्हणून थ्रिलर नाही आहे. हा एक कौटुंबिक सिनेमा असेल, त्याच्यात कधी थ्रिल असेल. म्हणून मगाशी नाना सरांचा आहे तर या सिनेमात म्हणून नाना सरांचा तो डायलॉग खूप महत्वाचा आहे की प्रत्येक कुटुंबावर एक रहस्य पुस्तक लिहिता येतं. तुमचं पुस्तक प्रकाशित होतंय, झालंय, होणार आहे, इतकंच. ते वाक्य खूप महत्वाचं आहे ह्या सिनेमाचं एकंदरीत गाभा सांगण्यासाठी. उकल जी आहे ना, सगळ्या चित्रपटाची जी उकल आहे, आपण एक एक पाकळी अशी ती अशी ते कळीचं असं ते फुल व्हायला लागतं ना. अरे बापरे, अरे हे असंही आहे का, असं. म्हणजे ह्या दोघांची म्हणजे घालवेल आहे. शेवटी कंठाशी आलेले आहेत प्राण दोघांच्या. शेवटी त्याला जावं लागतं कुठे, जिथं मी पाठवतो तिथे. म्हणजे ते अगदी इथे येतं आणि त्याच्यानंतर अगदी जीव घ्यावा ह्या माणसाचा म्हणून ते माझ्याकडे येतात. आणि त्यावेळी संपूर्ण कलाटणी आहे सगळ्याच चित्रपटाला. आणि कास्टिंग म्हणशील तर डे 1 पासून ही कास्टिंग फिक्स होती, ठरलं होतं. आम्ही अजून कोणालाच ही स्क्रिप्ट ऐकवली नाही. आमच्यात सगळ्यात बिझी हा होता. माझ्या ह्या डेट्स नाहीत, माझ्या त्या डेट्स नाहीत, माझ्या त्या डेट्स नाहीत. इतका माजुरडेपणा टेलिव्हिजन करतो तरी सुद्धा ह्या हलकट माणसासाठी आम्ही सगळं ऍडजस्ट केलं. त्याचं कारण तो इतकं उत्तम काम करतो. अप्रतिम माणूस आहे आणि खरंच छान माणूस आहे, अप्रतिम. बरं, ही जी पिल्लू आहे ना, हिची आई माझ्या वर्गात होती जे स्कूल ऑफ आर्टला, मीना सुकटणकर.
हिचे सगळे मामा जे आहेत, छोटू, दिलीप, सगळे. त्यामुळे हिला मी पाहिल्यानंतर मला ही काय बोलणार आता स्टेजवर, ना हिला काय येतं असा मला प्रश्न मी पडतो. म्हणून कारण घाबरत मला- घाबरत विचारलं मला ते तुम्हाला. इतकं ते म्हणजे ती माझ्या कॉलेजमध्ये म्हणजे तिचं लग्नही झालं नव्हतं, ही अंतराळातच होती, तेव्हापासून मी हिच्या आईला ओळखतो. थँक्यू सो मच. तुमच्या सगळ्यांच्या गप्पाने मला एकतर रिलॅक्स झालीस ना तू? खरं काहीच सांगतो, टेन्शन नाही खरं आलं. सांगू ना, इतकं मज्जा घ्यायची असते. सेट आपण आलोय हे पाहतायत, आपली थोडीशी फजती झाली होऊ दे की, काय हरकत नाही. घाबरायचं नाही कशाला. फजती सुद्धा हा जीवनाचा इतका अविभाज्य भाग आहे ना. त्यामुळे बघ ना, हे मुख दुर्बळ म्हटल्यानंतर ती बघ ना, ती अगदी जी बसलेली आहे जसं आईस्क्रीमचा कोण घेऊन पहिल्यापासून, त्याच्यानंतर काही ती काही नाही. Anyway, तुम्ही सगळे आलात आणि इतक्या आवर्जून, म्हणजे मला माहिती नाही मराठी सिनेमाला इतकी गर्दी होते, आणि मला खरंच मला माहिती नाही आहे, कारण मी 3 वर्षानं म्हणजे आता नटसम्राट नंतर पण, आणि हे चिरंजीव दिसतात तितके नाही, जेवढे वर आहेत जमिनीच्या तेवढेच खाली आहेत बरं काय. त्यामुळे फार सुंदर. मी त्याला म्हटलं तुझी जबाबदारी वाढलेली आहे, या चित्रपटानंतर तुझ्याकडच्या अपेक्षा ज्या असतील लोकांच्या ते फार वेगळ्या असतील, त्यामुळे उगाच सवंग चित्रपट असतील ते घेऊ नकोस, केवळ पैशासाठी किचन चालवायचे वगैरे अशी काहीतरी फालतू कारणं देऊ नकोस. चित्रपटाचं मानधन वाढव तू पुढच्या चित्रपटाच्या वेळी, ते डबल कर, ट्रिपल कर. नाही मस्करी नाही, म्हणजे आपण एक नाही म्हणायला शिक, म्हणजे मग लक्षात येत, लोक मागे येतात. मग मी फार ग्रेट ॲक्टर वगैरे नाही आहे बरं का, पण मला 2 वर्षांनी आलो, 3 वर्षांनी आलो की मग तुमच्यासमोर मी कमी एक्सपोज झालेला असतो. जिथं एक्सपोजर जास्त तितके तुम्ही एक्सपोज सुद्धा होता. त्यामुळे एकदा आलात तर जेवायला बसवता, वारंवार आला तर चहा देता, सतत यायला लागला की घरी नाही म्हणून सांगता. तसं होऊ द्यायचं नाही. आपलं नट म्हणून हे फार सांभाळायला पाहिजे, कारण आपल्याला प्रत्येकाला मर्यादा आहे. तर माझ्या नशिबानं आता नाम फाउंडेशनच्या माध्यमातून कुठेतरी फिरत असताना सुखदुःखाच्या व्याख्या बदलत गेलेल्या आहेत. मुंबईमध्ये राहताना, शहरामध्ये राहताना 4 भिंतीमध्ये माझ्या ज्या सुखाच्या आणि दुःखाच्या व्याख्या होत्या, ह्या शेतकऱ्यांना भेटल्यानंतर त्या पूर्णपणे बदलल्या. आज नटसम्राट जर करायला गेलो तर मी वेगळ्या पद्धतीनं करेन, कारण दुःखाची लेवलच बदललेली आहे, सुखाची लेवलच बदललेली आहे. त्यामुळे तुमचं परसेप्शन हे सतत बदलत राहिलं पाहिजे, तर नट म्हणून तुम्ही प्रगल्भ होता. एकाच पद्धतीने इमोट करत राहिला, डोळ्यात पाणी आणल्यानंतर तुमच्या डोळ्यात पाणी येत नाही. मी अतिशय छानपैकी, माझा नवरा आहे त्यांनी आत्महत्या केलेली आहे, 2 मुलं आहेत, माझा बाप त्यांनी आत्महत्या केली, माझ्या मुलांनी आत्महत्या केली बाप म्हणून. आणि त्यांचा इंटरव्ह्यू चालत असताना त्यांच्या डोळ्यामध्ये बाप मेलाय म्हणून, नवरा मेलाय म्हणून किंवा मुलगा मेलाय म्हणून या दुःखापेक्षा संध्याकाळच्या भाकरीची चिंता चेहऱ्यावर होती. त्यांनी जास्त डोळे भरले. ते रडत नव्हते, मीही ते पाहताना रडत होतो. म्हणून नाम फाउंडेशन सुरू करावं असं वाटलं. तर ही गोष्ट अशी आहे, आपल्याला सतत बदलत राहावं असं वाटतं, आणि बदलत राहिलात तर लोकांना तुम्ही नवे वाटता. कारण काल मी केलेलं हे नवं होतं, ते आज जुनं झालेलं आहे. त्यामुळे मला काहीतरी उद्या नवीन करावं लागणार आहे. लक्षात आलं का? एवढेच मला पैसे दिले होते आजच्या बोलण्याचे, त्यामुळे मग मी थांबतो. येस, तुम्ही प्लीज स्टेजवरच थांबा. मी निखिल साने, अभिनव शुक्ला, मिस्टर अजित अंधारे ह्यांना प्लीज रिक्वेस्ट करते की तुम्ही पण. अंधारे हे मूळचे नागपूरचे आहेत, आणि मग त्याच्यानंतर राजस्थान ना, राजस्थान. आणि अतिशय आनंदाची गोष्ट आहे की आज आम्हाला पद्मावतीला सेन्सॉरनी, आपला सुप्रीम कोर्टाने सगळ्या ठिकाणी रिलीज व्हायला पाहिजे असं सांगितलेलं आहे. त्यामुळे अंधारेनं मी खूप दिवसानं हसताना पाहिलेलं आहे. आज चेहऱ्यावर इतका छान अगदी तिळगुळ आलेला आहे. आणि अभिनंदन, ते फार महत्वाचं होतं. आणि बोला नाना सर, तुमच्या हस्ते आपण पोस्टरचं प्रकाशन करूया. पोस्टर प्लीज मंचावर घेऊन या. Take the mic, please.
Viacom 18 Motion Pictures and Ajay Devgan present a production of Ajay Devgan Films and Watergate Productions in association with Shri Gajanan Chitra, Apla Manus. Produced by Watergate Marathi Motion Pictures, Nana Patekar, Arun Kupte. Co-produced by Abhinav Shukla, Manish Mishra, Rohit Chaudhary. Presented by Sudhanshu Vats, Ajit Andare and Nikhil Sane. Apla Manus. Mr. Shukla, would you like to say something on behalf of Mr. Ajay Devgan and Watergate Productions? त्याच्यानंतर आपण फोटोसाठी वेळ मेरी घेऊ. पहली मराठी फिल्म है एंड बिग थैंक यू टू नाना सर. सर अभी सीख रहा हूँ सर. नो बट इट्स वेरी प्राउड मोमेंट. ही माझी पहली मराठी फिल्म आहे. May I call on stage Savita Malpekar as well? त्या पण सिनेमामध्ये सविता मालपेकर. अरे वा. सविता मालपेकर. सविता ताई. सविता अरे वा. अरे वा. हिरवीगार एकदम. आणि मिस्टर शुक्ला तुम्ही बोलणार अजून मराठीत. सर की बहुत डांट खाई है 1 साल में मैंने, तो मुझे पता है. बट मज़ा आया फिल्म बना के. एंड सतीश जब मुझे फर्स्ट टाइम मिला था इस आइडिया को लेके, सो आई थिंक काफ़ी एक्साइटिंग था. फिर हम नाना सर से मिले और नाना सर ने बोला कि बहुत तकलीफ दी, बहुत डांटा है. डिटेल में नहीं बताऊंगा, लेकिन ये सच बोल रहा हूँ. आगे चल. नहीं, बट ब्लेसिंग चाहिए एंड आई होप द फिल्म डज वेल एंड आई एम एक्साइटेड. थैंक यू. Thank you, and now we can have photos with the poster and the team. ते नाही म्हणतात बोलायचं मला. साने सर म्हणजे मराठीमध्ये साने सर ना सिनेमा आवडला की सगळे हुश म्हणतात. तर तुम्ही सांगा. त्यांनी नाही मागे नको तुम्ही. नाही आता नाना सरांनी हा पाठीशी आहेत पण ते लिटरली नको, ते अंगाशी यायचं. मी ह्याला म्हणूनच म्हणतोय हे सान्या किंवा साने साने अण्णा असल्यामुळे अजून बरंच काही बोलतात ते. त्या घरातल्या गोष्टी नको आपण सांगूया. पण सिन्स अजित अँड नाना सर स्पोक सो हायली अबाउट मी, सो आय जस्ट वॉन्ट टू रेसिप्रोकेट. आणि मला दोघांनाही हे या ठिकाणी सांगायचं आहे की आय एम रिअली थँकफुल टू सुधांशू वत्स अँड अजित अंधारे. विशेषतः ही जी नवीन इनिंग सुरू केली आहे ती या दोघांच्या प्रोत्साहनामुळे आणि दोघांच्या प्रेमामुळे इथे ही नवीन इनिंग सुरू होते. आणि त्या नव्या टीमबरोबर ही नवीन इनिंग सुरू होते ह्याचाही खूप आनंद होतो आहे. आणि अर्थातच महत्त्वाची गोष्ट म्हणजे नाना सरांनी या सगळ्या नव्या इनिंग करता आशीर्वाद दिला एका प्रकारे की ही पहिली फिल्म आम्हाला एक इंटरेस्टिंग आणि खूप मोठी फिल्म करायची होती. आणि गेल्या जूनपासून आम्ही विचारत होतो की काहीतरी इंटरेस्टिंग पहिलं प्रेझेंट करायला हवं. आणि तुमच्या आशीर्वादामुळे ही पहिली मोठी फिल्म आम्ही करू शकतोय. सो आय एम व्हेरी थँकफुल. अँड व्हेरी इम्पॉर्टंटली सतीश आणि अभिनव त्यांनी पण चिवटपणे आमच्याशी भांडून लढून ही फिल्म आमच्याकडनं करून घेत आहेत. त्यामुळे ती फिल्म आज तुमच्यासमोर आम्ही सादर करतो. आणि मराठीतला हा मला वाटतं इन अ वे पहिला फॅमिली थ्रिलर आहे. गेल्या अनेक वर्षात खूप इंटरेस्टिंग जॉनर्स मराठी सिनेमाने दिलेले आहेत, त्याच्यात ही एका नव्या जॉनरची भर होते असं मला वाटतं. त्यामुळे अधिक या मराठी सिनेमा अधिक समृद्ध होईल याच्यामुळे असं मला वाटतं. तुमच्या सगळ्यांचे आभार आणि तुमच्या सगळ्यांचे आभार. थँक्यू. थँक्यू व्हेरी मच. उतरायचं नाही, फोटो काढायचा आहे सगळ्यांना.
हा प्लीज पोस्टर. Thank you very much. Thank you. माईक विकायला बसल्यासारखं वाटतंय. नानाजी, सबसे पहले तो कॉन्ग्रेचुलेशन आपला मानुस के लिए. कैसा रहा एक्सपीरियंस, क्योंकि आपने ढेर सारी बातें शेयर की यहाँ पर, तो कुछ अगर आप हमें बताना चाहें कि कैसा रहा एक्सपीरियंस. नहीं, सबसे बड़ी बात ये है कि इन्होंने जो स्क्रिप्ट बेसिक जो है 45 दिन की शूटिंग थी 41 दिनों में ख़त्म कर दिया. तो मतलब अगर तैयार हो तुम स्क्रिप्ट के साथ, कॉन्सेप्ट तुम्हारी क्लियर है तो बहुत आसान हो जाता है. और उस तरह से, और दूसरी बात, आर्टिस्ट तुम्हारे बिल्कुल तैयार थे. सेट पे जाने के बाद कोई डिस्कशन है नहीं, मालूम है क्या करना है क्या नहीं करना है. तो इससे बड़ी आसानी थी. और हमारा जो डायरेक्टर है, राइटर है, मंजे हुए है, ये वो थिएटर के है, ये पहले सीरियल फिर फिल्मों में, तो दिक्कतें तो कोई थी नहीं. और एक बहुत ही अलग किस्म की फिल्म जिसका जॉनर एक लफ्ज़ों में किया था, 4 लाइन में अब बता नहीं सकते कि जॉनर कौन सा है. तो एक आपको वो देख के डिसाइड करना होगा किस तरह की फिल्म है. तो नाना जी, हम ऐसा माने कि बहुत ही लिमिटेड फिल्में करना शुरू कर दिया आपने. इस तरह से जब स्ट्रॉन्ग स्क्रिप्ट आएगी तब आप काम करेंगे. लिमिटेड करने की वजह यह है, अगर पढ़ाई करके जाएंगे तो हम अच्छे पर्चे लिख सकते हैं ना. अगर पढ़ाई नहीं किए तो फिर मालूम है मार्क्स इतने मिलने वाले हैं. तो वो जितनी मेहनत से जाएंगे उतना बेहतर होगा. सो नाना जी, क्या हम ये कह सकते हैं कि थोड़े से चूजी हो अपने स्क्रिप्ट को लेके? चूजी का मतलब ना, हर एक की अपनी एक लिमिटेशंस होती है. मुझे लगता है कि मुझे 1.5-2 साल लगते हैं कि एक फिल्म करने में, ताकि फिर उस तरह की फिल्म. और तुम्हारे साथ अगर कोई दूसरा एक बंदा, ये है, ये बच्ची है, अगर ऐसे लोग हो तो बड़ी आसानी हो जाती है काम करना. तो क्योंकि मेरा जॉब होने के बाद हर बार तो मैं बैटिंग नहीं कर सकता ना. तो मेरी बारी ख़त्म होने के बाद जब ये आता है तो वो उतना ही अच्छा, उससे कभी कभी अच्छा, उस तरह से जो परफॉर्म करते हैं. मतलब अगर मेरा काम है तो वो अच्छा होने के लिए ये मेहनत करेगा, फिर ये इसका अच्छा होने के लिए मैं करूँगा. ये एक दूसरे में वो जो समझ होनी चाहिए, वो तो तभी जाके फिल्म बनती है. नाना सर, अजय देवगन की फर्स्ट मराठी फिल्म है ये, फर्स्ट टाइम वो प्रोड्यूस कर रहे हैं. आपके साथ उन्होंने बहुत काम किया है. क्या उन्होंने आपसे कुछ टिप्स ली, क्योंकि फर्स्ट उन्होंने कदम रखा मराठी? वो बंदा बिल्कुल कुछ नहीं करता. कितनी लागत होनी है भाई, 5 रुपये 10 रुपये 15 रुपये ले लो, काम करो, बाजार. हिंदी फिल्म करते हुए भी उस वक्त भी कभी इनसिक्योरिटी नहीं है उस बंदे में. कभी ऐसे उसको लगता नहीं है कि मुझसे अगर ये अच्छा कर रहा है तो मेरा क्या होगा. वो है नहीं, मुझे जो आता है मैं करूँगा. आपको अच्छा बोलना है, बुरा बोलना है, जो करना है करो. प्रोड्यूसर होने के नाते भी कभी वो सेट पे आया नहीं. 1-2 बार कभी आया होगा शायद, उसने कभी कुछ पूछा नहीं है. भरोसा रखो आप सामने वाले में तो बड़ा आसान हो जाता है. नाना सर, ऑल्सो हम देख रहे हैं कि जो भाई ये बगल में खड़े हैं उनको पूछोगे. नहीं ऐसा नहीं. पहला क्वेश्चन आपसे, क्या हम देख रहे हैं कि बॉलीवुड जो इंडस्ट्री है वो मराठी सिनेमा की और उनका झुकाव अब बढ़ता जा रहा है डे बाय डे. क्या ये एक पॉजिटिव? देखो, जहाँ पैसे मिलेंगे, जहाँ पानी है वहाँ बस्ती बसेगी. अब यहाँ पानी ज़्यादा मिलने लगा तो बस्ती ज़्यादा बसने लगी. तो क्योंकि मराठी जो साहित्य है, लिटरेचर है, बहुत इतना रिच है, तो उसकी वजह से बहुत आसानी होती है. एक और नए सिरे से अगर आप चुनना चाहेंगे, नई कुछ कहानियाँ का दिखाना चाहेंगे, तो देखने के लिए लोग तैयार हैं. हिंदी के लिए वो थोड़ी सहूलियत है नहीं, ताकि एक चलो उठपटांग फिल्म भी कर लो तो वो चलती है वहाँ, क्योंकि पैसे लागत बड़ी है. यहाँ लागत उतनी है नहीं
जो भी है वो तो वापस तो आने चाहिए, नहीं तो प्रोड्यूसर करेगा कैसे दूसरी फिल्म। तो उस तरह से तुमको, लेकिन यहाँ तुम बहुत ही कासव जैसी फिल्म है, वो भी फिल्म लोग देखने जाते हैं। अब ये ज़रूर है कि कासव जैसी फिल्म और अपला मानुस जैसे, अपला मानुस ही सब आई वोंट से, लेकिन आउट ऑफ नॉट कमर्शियल यट एक्सपेरिमेंटल। How difficult Inspector Maruti playing rather than Sadhu Agase you feel about Ab Tak Chhalwan? Just remember Sadhu Agase is one of your best characters you played as an inspector. We can say. So now you have to decide which is better, and because these are two different human beings. और वो उनके पीछे क्या घटता है उसके ऊपर निर्भर होता है तुम्हारा कैरेक्टर क्या होता है। मेरे माँ बाप कौन से हैं, मैं कहाँ जन्म हुआ, मेरी जात कौन सी है, मेरा धर्म कौन सा है। अनफॉर्चुनेटली हमारे यहाँ ये बातें बहुत अहमियत रखती है। अनफॉर्चुनेटली जहाँ से मैं उभरा हूँ उस पर ये निर्भर होगा। तो इसके मुझे लगता है कि साधु और इसमें क्या सिमिलैरिटी है वो देखेंगे आप, तो दोनों एक पुलिस है, बहुत कट्टर है, और दे आर नॉट वरीड अबाउट द कॉन्सिक्वेंसेस। वो अपने तरह से वो जीते रहेंगे। माझा प्रश्न आहे तुम्हाला, तुम्ही आता इथे बोलून गेलात, कधी यापुढे बोलला नव्हतात काय त्या पिक्चरमध्ये काहीतरी एक सरप्राईज आहे। बेसिकली बरेच जण कॉन्ट्रोवर्सी करतात फॉर मूवी अँड ऑल। नाही फार मोठा सरप्राईज आहे, फार म्हणजे फार। तुम्ही अरे बापरे हे नाना बोलले नाही, आम्हाला माहितीच नव्हतं, यातलं कोणी बोललं नाही, डायरेक्टर बोलला नाही, लेखक बोलला नाही, कोणी, इतकं मोठं सरप्राईज आहे। म्हणजे मूवीसाठी आहे का ॲक्च्युअली सरप्राईज? ॲक्च्युअल सरप्राईज मूवीसाठी असेल तर तुम्ही दुसऱ्या दिवशी जाणार नाही। तिसऱ्या वेळी मला तुम्ही बोलताना, पुढच्या वेळी मला प्रश्न विचारताना तुम्ही म्हणाल नाना तुम्ही फार भंपक आहात, तुम्ही खोटं बोललात, तुम्ही म्हणजे असं नाही की चित्रपटानंतर पैठणीची साडी वगैरे देणार, तसं नाही, वेगळं सरप्राईज। हा म्हणजे हे सरप्राईज नाही आहे की चला प्रत्येक जण आला त्यामुळे प्रत्येकाला पगडी घातली, असं नाही। खरंच तुम्हाला सिनेमा पाहिल्यानंतर अरे बापरे हे काय असं होणार तुमचं। डायलॉगमध्ये बोलताना तुम्ही रामदेव बाबांचा जरा उल्लेख केला, ते काय प्रकार तो कळला? रामदेव बाबा सगळंच करतात ना, म्हणजे तुमचे प्रॉब्लेम सगळे ते सॉल्व्ह करू शकतात आता पतंजली मार्फत, नाही का? आता ते पूर्वी काय होतात, आता त्यांचे हरिद्वार से यहाँ से हरिद्वार तक, अभी हरिद्वार तक असं कालपासून त्यांचं सुरू झालं। पण कमाल आहे त्या माणसांचे 7,000 कोटीचा टर्नओव्हर सगळ्या ह्यांना झोपवलेला आहे, छान आहे की आपला माणूस असं करतो म्हटल्यानंतर। कुठल्याही भूमिकेचं आपलं वैशिष्ट्य आहे ते म्हणजे सखोल अभ्यास। या भूमिकेसाठी कुठल्या प्रकारचा म्हणजे आपण म्हणजे कोणी मार्गदर्शन केलं किंवा कशा पद्धतीने आपण? माझे खूप पोलीस अधिकारी माझे दोस्त आहे खूप। आता प्रत्येकातलं काहीतरी घ्यायचं असतं, एकाच मधलं सगळं कॅरेक्टर त्याच्यावर नाही करायचं। खूप सुरे म्हणून माझा एक मित्र आहे, तो दिसतो सुद्धा असाच, त्याची बोलण्याची पद्धती अशी आहे, मी त्याच्याकडनं ते तेवढंच घेतलं। आणि बरं तो अशुद्ध बोलत नाही, हा अशुद्ध बोलतो तो आमचा एक दुसरा एक आहे मांढरे म्हणून, मी त्याचं, तो अतिशय बेरका आहे, पण तो बोलत असताना मी लय इनोसंट आहे असं तो म्हणतो नेहमी। असं नका म्हणून ना, मी लय इनोसंट आहे, और त्याला बघितलं की लोक घाबरतात। तर ती जी एक प्रत्येकाची लकब असते ती तुमच्या सबकॉन्शियसली आतमध्ये कुठेतरी राहत असते, आणि मग तुम्ही ती कुठेतरी अडॉप्ट करता आणि एखादा असा रोल आला की तुम्ही वापरता। प्रश्न आहे ते म्हणजे प्रत्येक आता तू सायकोलॉजिकल फिल्म्स तू आता घेतेस, तू सगळीकडे तू साईन करतेस, काय यामागचं प्रमुख कारण आहे? ती सायकोलॉजीची विद्यार्थी तिने कासव नंतर किंवा तुझा ती त्याच्या आधी नाही आता होऊन आली आहे ससा तिने कासव केली, त्याच्या आधी तिने अस्तू केली, आणि मराठी सिनेमामध्ये म्हणजे तिचा एक स्वतः न्यूनगंड असा आहे की तिला मराठी फार चांगले नाही असं तिला वाटतं, ती छान मराठी बोलते। तू उत्तर दे, मी काय तुला मला काही देणार नाही। Sumit, with Nana sir and Ajay Devgan coming on board for this movie. Sorry. They still have to complete. की ज्या स्क्रिप्ट्सनी मला आनंद मिळतो किंवा ते बघून मी ऑडियन्स असते मला ही आवडली असते आणि ह्यांनी काही इम्पॅक्ट होणार असेल माझ्या आयुष्यावर अगदी थोड्या प्रमाणात, तर ती तशी मी स्क्रिप्ट चूज करते असं म्हणायला हवं। म्हणून ही स्क्रिप्ट तेवढीच मिळते। I'm looking at you. Yeah. Asking you, with Nana sir and Ajay Devgan coming on board for this movie, do you think Marathi cinema will in a way get a boost? Well, days are looking quite pink and rosy for Marathi cinema, but I wouldn't say last year, except for Moramba and Fasar Fene, other films haven't done
as much, as was expected. But with and more so, these are big names. Yes, Nana has got a huge draw. I mean, when he just entered on screen, you could hear whistles, and this is going to be the case in all the film theaters. With Ajay also entering into the fray, it's again boiling down to meaningful cinema. As Satish said on stage, that Marathi film is not star-driven. Marathi films are content-driven. You watch Nana's films or you watch any films, Big Nata Samrat or Amte, all and many other films like even Sairat, they're all content-driven films. So this film is also content-driven, and I guess those who want meaningful cinema, then I'm talking about the producers, so. And Ajay Devgan, who is a stickler for like content-driven cinema, so he stepped into the fray. Nana sir, आपने यहाँ पर stage पे you congratulated Ajit sir for what happened with Padmavat today. The Supreme Court, allowing the movie to be released. Do you think, like, in today's time it is difficult to make a historical drama in today's scenario with what the nothing is difficult. Say, then eventually that film is getting released in everywhere. So there is nothing difficult. थोड़ा सा बवाल होता है. अगर आप सही तरीके से सही फिल्म बनाओगे, अगर गलत है तो लोग रिएक्ट होंगे, गलत नहीं है तो रिएक्ट नहीं होंगे. इतनी सिंपल सी बात. मेरी फिल्म में कभी कंट्रोवर्सी नहीं हुई, कभी नहीं. कितने कंट्रोवर्शियल, क्रांतिवीर को कंट्रोवर्सी नहीं हुई, इतने बोल्ड स्टेटमेंट्स थे उसमें. तो आप किस तरह से बोलते हैं? आप इनकैश करने के लिए कर रहे हैं या आप कुछ सच्ची दिल से कहना चाहते हैं? इसमें फर्क होता है, वो तुम्हारी आंखों में दिखता है, तो लोगों को पता चलता है क्या सही है क्या गलत है. आपण याच्यावर बोलू. आपण सध्या आपला माणूस बद्दल बोलूया की जर आता फेब्रुवारी मध्ये आता लागोपाठ सगळे सिनेमे येत आहेत आणि त्यात हा सिनेमाचा कुठे काहीतरी परिणाम होईल का? बाबा, गंमत अशी आहे की खरंच काहीतरी छान असेल ना, तिथे लोक जातच राहणार. मग त्याच्या बाजूला कितीही मोठे आपण किती घोडे धावतायत बरोबर, ह्याच्याशी आपल्याला देणं घेणं नाही. आपण कसे धावतोय ते महत्त्वाचं. आपण सतत पुढे धावत राहूया. आणि कुठला चित्रपट चालेल हे कोणीच कधीच सांगू शकत नाही. शोलेबद्दल सुद्धा सांगू शकलेलं नव्हतं. त्यामुळे आपण आपलं काम चोख करायचं, बाकी तुमच्या स्वाधीन. नानांना नाहीये पण बाकी चौघांना आहे. जर या पिक्चरचं नाव आपला माणूसच्या ऐवजी आपला नाना असलं तर कसं? चला हे ना, घ्या जरा मागे घ्या. ते आपलेच नाणं आहेत, आपल्या सगळ्यांचे नाणं आहेत. सतीश सर, तुम्हाला असा प्रश्न आहे, ते म्हणजे नाना पाटेकर सरांना डिरेक्ट करणं किती अवघड होतं, सखाराम घटने वेगवेगळ्या प्रकारचे अनुभव आपल्याला आले असतील तर सर काय एकूणच तो एक्सपिरियन्स तुम्ही कशा पद्धतीने शेअर करा? नाना सरांना डिरेक्ट करणं अजिबात कठीण नाही आहे, जर तुम्ही तुमचं होमवर्क चोख केलं असेल. त्यांच्या प्रश्नांची जर तुमच्याकडे व्यवस्थित उत्तरं असतील, त्यांना सॅटिस्फॅक्टरी गोष्टी जर तुमच्याकडे असतील, आणि जर तुम्हाला पत्ते खेळता येत असतील तर पुन्हा त्या ज्या माणसांकडे त्यांची उत्तरं असतील की ती माणसं प्रत्येक वेळी त्यांच्यावर काम करतील. कारण एवढ्या डिसिप्लिनने काम करणारी माणसं आपल्याकडे खूप कमी आहेत. आणि पुन्हा मवा आणि हळवा. मी माहीमला राहतो, त्यामुळे माझ्यावर सिनेमा करतात माहीमचा हळवा. ओके. आणि एक प्रश्न आहे तुला. 103 हे जे नाटक आहे त्याचा या सिनेमा म्हणजे कशा पद्धतीने तुला उपयोग करायला, ते सुद्धा कुठेतरी सस्पेन्स आणि थ्रिलर अशा पद्धतीने. तू घटने वाचलायस का? सखाराम घटने वाचलायस? तेच कॅरेक्टर आहे हे बघ. काही संबंध नाही. गाव कुठला? हा वेगळा मालाड. मालाडात आला. कुठला मूळचा गाव कुठला? मालाड. हा, मूळचा माझं आडनाव मालाड. मालाडकर आडनाव आहे तुझा? अरे वा, ये मागे. तो खरंच येतो. कारण काय होतं की आपण प्रेस कॉन्फरन्स म्हटल्यानंतर किंवा काय बाईट देत असताना खूप काहीतरी इंटेलेक्च्युअल बोलतोय, खूप काहीतरी असं आव आणण्यासारखं बोलू नये. मला असं वाटतं की जे सिनेमा आहे ते त्याच्यानंतर तुम्हाला कळणारच आहे. त्यामुळे गंमत असेल ज्या पद्धतीनं आपण सांगत असतो, त्यामुळे ते सांगितलं आहे. बरं, 25 रुपयात इंडिया टुडे, 25 रुपयात प्राईम. कोणाला काय आता हे असं तो आल्यावरच म्हणला होता की असं वाटतं की आपण आता हे सगळे विकायला बसलेलो आहोत की काय.
काय विचारायचं आहे का अजून कोणाला? काही नाही ना? झालेलं आहे ना सगळं? नक्की झालं आहे? हां, तू खाल्लेलं नाहीस आज काहीतरी? हां, तर तू असा चेहरा असा आखरसलेला, खाऊन घे काहीतरी, चल लवकर. ओके, बाय. Global Advertiser for innovative outdoor solutions. Global as a company, it has never compromised on its service quality and commitment, and that is the reason our clients do keep on coming again and again to us for our service. The mission of the company is to rise on the graph of betterment for every campaign handled by us.